अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये आग लागली तर आगीमध्ये 3 बालकांचा होरपळून मृत्यू झालाय। नवजात शिशु विभागामध्ये व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्याने भीषण आग लागली तर 6 बालकांचा जीव वाचवण्यात यश आलेलं आहे तर आगीमध्ये 3 लहान बालकांचा होरपळून मृत्यू झालेला आहे। साधारणतः 3:30 वाजता मला कॉल आलाय की आपल्या इथे आग लागलेली आहे आणि त्याच्यानंतर मी इथे प्रकरणात दाखल झालं। त्यांना विचारणा झालं तर व्हेंटिलेटरचा स्फोट झाला म्हणून सांगितलं मला त्यांनी। त्यामध्ये आपण तीन बच्चूंची डेथ झालेली आणि 6 आपण वाचवण्यात यशस्वी झाले आहे आणि त्या 3 साठी आपण त्याचे दुःख आहे आपल्याला। आम्ही प्रयत्न भरपूर केले त्याच्यासाठी पण त्यांना वाचू शकलं नाही। जे 6 मुलं आपण सुपर स्पेशालिटी आणि पंजाबराव देशमुख तिथे शिफ्ट केलेले आहे आणि सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे। सकाळी 3:15 वाजताचे आसपास आपला जो स्त्री सामान्य रुग्णालय अमरावतीच्या त्याच्यामध्ये जे NICU आहे त्याच्यामध्ये 3 कंपार्टमेंट आहे। त्यापैकी जो एक कंपार्टमेंट होता त्याच्यामध्ये आग लागली। 9 जे मुले होते जे इलाज घेत होते त्यापैकी 3 मुलांची मृत्यू दुर्दैवाने झालेली आहे आणि बाकीचे उरलेले 6 जे मुले आहेत त्यांना इतर शिफ्ट करण्यात आलेला आहे। प्राइमा फेसी जो आग है ते जो वेंटिलेटर में आग लागलेली आहे आता यांच्या पुढे आपण शोध करत आहे। काय घटना घडली, सकाळची काय घटना होती, कशामुळे घटना घडली आणि किती बालकांचा मृत्यू झाला? आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी 4:30च्या सुमारास ही एक दुर्घटना आपल्या डफरीन हॉस्पिटलचं जे आपलं NICU आहे त्याच्यामध्ये घडलेली आहे। यामध्ये एकूण 39 बालके त्या ठिकाणी होते, 2-3 विंग्स मिळून। त्यामध्ये 3 बालकांचा या सर्व आगीच्या दरम्यान आणि जे धूर त्याच्या पश्चात झाला आगीच्या त्याच्यामध्ये मृत्यू झाला आहे आणि 36 बालकांना आपल्याला तिथून रेस्क्यू करण्यामध्ये त्या ठिकाणी यश आलं। त्यामध्ये जे 36 बालकं आहेत ते आता वेगवेगळ्या आपण हॉस्पिटलमध्ये रेफर केलेले आहेत। त्यामध्ये PDMC मध्ये 11 मुले आपले सध्या त्या ठिकाणी ॲडमिट आहेत। सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 5 आहेत, मुर्के हॉस्पिटल येथे 8, होप हॉस्पिटल येथे 6, पारिजात हॉस्पिटल येथे 2 आणि 4 बालकांना आपण त्यांच्या मातांसोबतच त्या ठिकाणी ठेवलेलं आहे। तर जे 36 बालकं आहेत त्यांच्या पूर्ण तब्येतीवर आपण आता पूर्ण लक्ष ठेवून आहे आणि सर्व हॉस्पिटल्सला आम्ही बोलणं झालेलं आहे आणि यापैकी 3 हॉस्पिटलला तर आमच्या व्हिजिट्स पण झालेल्या आहेत आणि त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही प्रकारची फीस ही या मुलांच्या पालकांकडून आकारायची नाही। विनामूल्य हे त्या ठिकाणचं त्यांना इलाज करायचा आहे। त्याचं काय प्रोव्हिजनिंग करता येईल ते आम्ही त्या ठिकाणी करू, पण ह्या बालकांचे जे पालक आहेत त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची फीस आकारू नये अशा पद्धतीच्या सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत। आज माननीय आरोग्यमंत्री महोदय यांचीसुद्धा दुपारी अमरावती येथे भेट दौरा त्या ठिकाणी आयोजित आहे। ते सुद्धा त्या ठिकाणी अधिक जे काही आणखी शासनातर्फे याच्यात मदत होऊ शकते त्याच्याबद्दल ते आपल्याला सांगतीलच। ज्या वार्डात की आग लागली त्या ठिकाणी व्हेंटिलेटरवर एक मुलगा आणि त्याच्या बाजूला